नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. नसेल आणि कमीत कमी वेळेत लवकर बनवायची असेल तर शेंगदाण्याचं बेसन किंवा आमटी हा उत्तम पर्याय आहे. भाजलेले असल्यामुळे बेसन किंवा आमटी खूप चवदार होते. रेसिपी करायला खूप वेळ लागत, लवकर होते. कमी वेळेत कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. मला शेंगदाण्याची आमटी किंवा बेसन करून दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी साहित्यही बघूया. चमचा हिंग, हे जिरे आहे अर्धा चमचा, हे सुद्धा अर्धा चमचा आहे. एक फोडणीसाठी वापरायचं, एक वाटण्यासाठी वापरायचं. अर्धा चमचा मोहरी आहे, लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ, शेंगदाणे घेतले त्या अर्धी वाटी आणि फोडणीसाठी. तर मग कृतीला सुरुवात करूया. मी कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली, त्यामध्ये आता मी शेंगदाणे टाकते. शेंगदाणे लाल करायचे नाही, थोडेसे डाग पडेपर्यंत भाजायचे. भाजलं ना मग आमटीला कलर चेंज होतो. हलकेसे डाग पडेपर्यंत भाजायचे. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला डाग पडले. शेंगदाणे आपले आता भाजून झाले. आणि शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला तरी भाजलेले शेंगदाणे आपण एका ताटात थंड करायला ठेवून शेंगदाणे मी ताटात काढते थंड करून घेण्यासाठी. थंड झाल्यानंतर मी शेंगदाण्याची बऱ्यापैकी सालं काढून घेतली. तुम्ही बघू शकता, साला सकटही घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं टाकून बारीक वाटून घेऊ. अशा पद्धतीने मी शेंगदाणे मिक्सरमधून बारीक वाटून घेतले. आता शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी देऊया. तापली, आता त्यामध्ये मी तेल टाकते. अंदाजे 2 चमचे तेल आहे. चांगलं तापलं की आपण मोहरी टाकू. चांगलं तापलं, आता मोहरी टाकते मी. मोहरी चांगली तडतडली ना का मग जिरं टाकायचं. चांगली तडतडली, आता आपण जिरं टाकूया. जिरंही चांगलं तडतडलं, आता आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकूया, हळद टाकूया, छान परतून घ्यायचं. वाटलेलं शेंगदाण्याचं वाटण टाकूया. फोडणी खमंग झाली पाहिजे आमटीसाठी, तर आमटीला छान चव येईल. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. शेंगदाण्याच्या वाटणाला छान तेल सुटले, तुम्ही बघू शकता. आता मी त्यामध्ये ना मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी त्यामध्ये टाकते. याच्यामध्ये गरम पाणी टाकायची काही आवश्यकता नाही, साधं पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही. करून घेऊ. काही ठिकाणी शेंगदाण्याची आमटी किंवा बेसन बनवताना बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालता. जर घालत असाल तर तुम्ही घालू शकता. मी घालत नाही, आमच्याकडे कांदा न घालता बेसन बनवतात. मी गरजेनुसार पाणी टाकते. ती घट्ट बरी नाही वाटत, खायला छान वाटते. जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही करू शकता. काही ठिकाणी शेंगदाण्याच्या आमटीला कढीपत्त्याची फोडणी देत नाही, पण तुम्ही एक दिवस कढीपत्त्याची फोडणी देऊन शेंगदाण्याची आमटी किंवा बेसन करून बघा, खूप छान चव लागते. चवीनुसार मीठ टाकूया. पुन्हा हलवून घेऊ. शेंगदाण्याच्या बेसनाला उकळी आली, तुम्ही बघू शकता. 5 मिनिटं होऊ देऊया. बेसनाला किती छान कलर आला. 5 मिनिटं झाली, तुम्ही बघू शकता. तयार झाली. 5 मिनिटं झाली. आमटी शेंगदाण्याचं बेसन तयार झालं. हे बेसन किंवा आमटी तुम्ही भातासोबत, ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान चव लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर यूट्यूबवरती शिर्केज फूड कोर्ट म्हणून सर्च करा आणि तिथे तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकता. हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा. हे बेसन बाउलमध्ये सर्व करते. शेंगदाण्याची आमटी तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. काय होईल, माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.